राज्य आणि राष्ट्र उभं करायचं असेल ना तर 200, 300, 500 वर्षाचा विचार करून राष्ट्र उभं करायचं असतं. तुमच्या 10 वर्षात काय होणार आहे? 10 वर्षात काही होत नसतं. एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते. वाढत जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यात हात नाहीये, येणाऱ्या लोकांचा आहे. आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये आम्ही आमचा खर्च करतोय. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे जिल्ह्यात 8 महानगरपालिका आहेत. आम्ही फक्त स्क्वेअर फुटामध्ये अडकलोय. राहायला आल्यानंतर जगायचं कसं याचा कधी प्रश्न विचारलेत का त्यांना? ते कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही. आणि कुठच्या बिल्डरला ती अपेक्षा पण नसते की ह्यांनी तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून. कारण तो त्याचा जो काही बलिदा असतो तो घेऊन जाणार, मोकळा होणार. तुम्ही मारा. आम्हीच प्रश्न विचारत नाही होत. तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात. सुरुवातीला येऊन गोड गोड बोलून जातात. त्यातले काही अर्धे बाकी इतर ठिकाणी जातात, अर्धे या ठिकाणी जातात. आणि हेच त्या लोकांना हवं असतं. ते बिल्डर सारख्या नावाच्या जे काही अवलादी असतात ना त्यांना हेच हवं असतं. जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते. आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी तर आहेतच बसलेली सगळेजण. तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे. आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे. तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील. आज हे संदीपने हे विजन वगैरे ठेवलंय. अनेकदा मला हे चॅनलची लोक मला बोलवतात विजन महाराष्ट्र, पुढच्या 10 वर्षांनी महाराष्ट्र कसं दिसेल. 10 वर्षाचा विचार नसतो करायचा. राज्य आणि राष्ट्र उभं करायचं असेल ना तर 200, 300, 500 वर्षाचा विचार करून राष्ट्र उभं करायचं असतं. तुमच्या 10 वर्षात काय होणार आहे? 10 वर्षात काही होत नसतं. 10 वर्षामध्ये अजून वाट लागलेली असते. याच्या पलीकडे काय होत नसतं. जर आपल्याला विचार करायचा असेल, आज मुंबई सारखं शहर अनेक लोकांनी साधारणपणे 30-40 वर्षापूर्वीची मुंबई पाहिली असेल. अनेक लोकांनी स्वतः डोळ्यांनी पाहिली असेल. आज तिकडे आहेत. बाबा काहीतरी त्याला कॅरेक्टर होतं. एक बाबा ती लाल बस दिसली की ही मुंबई, काळी पिवळी टॅक्सी दिसली की ही मुंबई. एका प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं. जसं तुम्ही जर समजा लंडनला गेला तर लंडनची एक लंडन टॅक्सी असते. तुम्ही जर न्यूयॉर्कला गेला तर न्यूयॉर्कची एक टॅक्सी असते. तिकडच्या बसेस असतात. प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं. कॅरेक्टर. आज आमच्या देशामध्ये कुठच्याही शहराला कॅरेक्टर जोडलेलं नाही. हे शहर, या शहराची ओळख काय? काही नाही. आमच्याकडे कसले ओळख कसली येतात? हे आमच्याकडे फ्लायओव्हर्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत. कशासाठी होत आहेत ब्रिजेस? माझा कुठच्याही डेव्हलपमेंटला कधी विरोध नाही माझा, नसणार. पण हे सगळं कोणासाठी आणि कशासाठी होतंय? ते आता आगगावाला बसलेच आहे तिकडे. कारण मूळ विषय समजून घ्यायचाच नाही आमच्याकडे. देखो राज ठाकरे ने वापिस जहर उगला. मूळ विषय बघायचाच नाही. एक एवढीशी जागा आहे. या एवढ्याशा जागेमध्ये किती माणसं राहू शकतात? त्याला काही मर्यादा आहे की नाही? आणि बस ज्या वेळेला माणसं ज्या वेळेला वाढायला लागतात. आज मुंबईचं समजा लोकसंख्या बघितली. या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची संख्या किती आहे? आणि मग ते येत आहेत म्हटल्यानंतर त्या सुविधा केल्या पाहिजेत. मग रस्ते केले पाहिजेत. मग ब्रिजेस बांधले पाहिजेत. मग फ्लायओव्हर बांधले पाहिजेत. मग एवढ्या इमारतीमध्ये येत आहेत. एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते. वाढत जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यात हात नाहीये, येणाऱ्या लोकांचा आहे. आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये आम्ही आमचा खर्च करतोय. आणि आमचा सगळा पैसा हा या शहरांमध्ये खर्च होऊन महाराष्ट्रात नाहीये. आमचा शेतकरी आत्महत्या करतोय.
जो मूळ या राज्याचा पैसा जिकडे जायला पाहिजे, ज्या लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे, तिथे पैसा न जाता या सगळ्या गोष्टींवरती, सुविधांवरती पैसे खर्च होत आहेत. मी मागे पण अनेकदा बोलले, परत एकदा बोलतो. एक साधं एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेतला. ठाणे जिल्हा, या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही, या देशातलं नाहीच नाही. साधारणपणे आपण एक पुढे एक ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायतीचे अजून काय होतं, तुम्ही काय होतं ग्रामपंचायतीच्या पुढे? नगरपंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, मग महानगरपालिका. ह्या ज्या स्टेप्स आहेत, ह्या कशात ठरतात? या लोकसंख्येत ठरतात. जशी जशी लोकसंख्या वाढायला लागते तशी ती काय ग्रामपंचायतीची काय अजून काहीतरी जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषद अजून काहीतरी नगरपालिका होते, नगरपालिका. आज मुंबई महानगरपालिका, मुंबई शहरामध्ये महानगरपालिका किती? एक. पुणे शहरामध्ये महानगरपालिका, जिल्ह्यात महानगरपालिका किती? 2. सर्व जिल्ह्यांमध्ये जर समजा तुम्ही महानगरपालिका काढल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या, तर 1 किंवा 2. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे, जिल्ह्यात 8 महानगरपालिका आहेत. ती टाळी एकदा आपण गालावर वाजवून घेऊ. 8 महानगरपालिका. ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही. तुम्ही जर सेन्सेक्स पाहिला, त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या, तर तुमच्या अशा गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते. मग ती मुंबईमध्ये येते, मग ती पुण्यामध्ये जाते, पण पहिली येते ती ठाणे जिल्ह्यामध्ये येते. कुठून आणणार सुविधा? या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत. इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला तर समजून घेऊ आम्ही, सांभाळून घेऊ आम्ही. पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्यांना पण आम्ही कडेवरती घ्यायचं, हे कसं शक्य होईल? आणि बघ त्याच्यामध्ये बघ या सगळ्या निवडणुका आणि राजकारण आणि सगळं घुसल्यानंतर कोणाचं त्या गोष्टींकडे लक्षच नाही. मूळ विषयापासून तुम्हाला दुसरीकडे घ्यायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे. तुमचं मूळ विषयाकडे लक्षच जाता कामा नये. आता हे सत्ताधारी असतील नाही तर विरोधी पक्ष असतील. मी त्याची एक यादीच वाचून दाखवली होती. आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराचं, लहान मुलीवरचं बलात्काराचं प्रकरण झालं. आपल्याच लोकांनी बाहेर काढलं. ते तिथं बाहेरच नसतं आलं. मग लगेच सगळे जण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती पिकाचा बलात्कार कसे काय होतं. अहो, दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहेत